बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे हे दोन संघ एकमेकांशी आज पहिली लढत देणार आहेत. अंतिम 12 मध्ये 3 संघ क्वालिफाय होतात पर डे मध्ये आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहतो. या परिसरामध्ये आपल्याला धुंद्रेवाडी डिव्हिजन मधली पहिली स्पर्धा गणली जाते डे नाईट फॉर्मॅटची आणि आपण इथे पाहतो आता ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आज आपण पाहतो की तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसासाठी आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत. यासाठी सगळ्यांचं स्वागत करेन आणि मी घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. 5 षटक 5 गोलंदाज. पुन्हा सूचना मॅचकडे आपण जाणार आहोत. दोन्ही संघ आता तयारीत आहेत खेळण्याच्या. टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहिलं की फिल्डिंगचा निर्णय वाकडी संघानं घेतला आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं ते म्हणजेच टीम गावदेवी तुर्भेला आणि तुर्भेचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला जरूर आता पाहायला मिळत आहेत. इथे बॅटिंग करण्यासाठी आलेत. आघाडीला आलेले 2 फलंदाज ज्यामध्ये राजेश भोईर आणि महेश भोईर या 2 फलंदाजांना आपण पाहतो. संपा सिग्नल गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 बिगिन. गणपती बाप्पा मोरया. व्हेरी फर्स्ट बॉल आणि इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फाईनला फटका. फाईन लेग मध्ये 6 धावांसाठी खणखणीत षटकार. क्या बात आहे. अप्रतिम फटका. पहिलाच बॉल असं वाटलं की कुठेतरी बॉडीवरती बॉल आलाय म्हणजे बॉलला जाऊ देतील बट नाही. आदेशचा बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक विथ आपण पाहिलं की कुठल्या प्रकारचा स्टान्स न वापरता इथे बॅटिंग करताना आपण खेळाडूला पाहिलं आणि अप्रतिम आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. या बॉलवरती आलेला जो आपण पाहतो फटका त्यानं 6 धावा जरूर आता इथून आपल्याला पाहायला मिळतात आणि अकाउंट ओपन झालंय 6 सह टीमचं. 6 रन ऑन बोर्ड. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो इथे बॅटिंग करत असताना जिथे राजेश भोईरनं 86च्या स्ट्राईक रेटला पसंती दाखवली आहे बॅटिंग करत असताना आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण त्यानं चढवलं. या आक्रमणासह टीमचं अकाउंट ओपन झालं. 6 वरती आहे तुर्भे संघ. पहिल्या बॉलवरती आपण हे चित्र पाहिलं. आपल्याला बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आहे. मिड ऑन मध्ये बॉल. फिल्डिंगची व्यवस्था जर आपण पाहिली तर एक खेळाडू काऊ कॉर्नर मध्ये लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाही. लॉंग ऑन आतमध्ये मिड ऑनला आणि मिड ऑफ बाहेर आहे म्हणजेच लॉंग ऑफ थोडासा ऑर्थोडॉक्स त्यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप गली पॉईंट आणि आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं लेग स्लिप तैनात आहे आणि मिड ऑन आणि मिड ऑफ असे फिल्डर तैनात आहेत पूर्णपणे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला पुन्हा एकदा ऑन राईडचा फटका. गॅप मधून खेळायचा प्रयत्न आहे. फार दूर नाहीयेत काऊ करण्याचे फिल्डर. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. स्टॉप केलं आहे. त्यानंतर रिले मध्ये फिल्डिंग आकाशकडून थ्रो होणार गोलंदाजच्या एंडकडे. तिथे आपण पाहतो कलेक्शन देखील चांगलं. तोपर्यंत धावा घेण्याचा धाडस आहे आणि 2 धावा आपण पाहतो या बॉलवरती जरूर घेतल्यात. 2 धावसंख्या जी होती आपण पाहतो पुढे चालली आहे. 9 धावा धावफलकावरती. आता मोहन भोईरचं देखील अकाउंट ओपन. माफ करा महेश भोईरचं. मोहन हा एक विकल्प आहे तो त्यांनी अजूनही त्यांच्या केनामध्ये सेव्ह ठेवला. ओ हातात देऊन बसलाय. जेलबागची चान्स. आपल्याला विकेट पडण्याचे चान्सेस राहतात आणि त्यामध्ये आपण पाहतो विकेट आली आहे. पहिला धक्का वाकडी संघानं दिलाय जीसीसी तुर्भेला. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले. मुखी नाम तुझे आले हात चरणाशी झुलले. भक्ती तुझी करण्या राजा सर्वांग स्फुरले. भक्ती तुझी करण्या राजा सर्वांग स्फुरले. पुनशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. अर्थातच आपण पाहतो एक दमदार अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधील एक तितकाच रोमांचक सामना आपण सगळेजण इथे एन्जॉय करत होतो. लेफ्ट हँड बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच इथून अनिकेत भोईरला संधी दिलेली आहे ती म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी. पॉवरप्लेला बॅटिंग करण्यासाठी तो मैदानामध्ये आलाय. 2 पॉवरप्लेत. ओ गुड लाईनचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला बाउन्स होता आणि त्याच सोबत आपण पाहिलं बॉलमध्ये अगदी वेग देखील पाहिला. या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम आणि डॉट बॉल आपण पाहतो या बॉलवरती. निर्धाव चेंडू आलाय. वन डाऊनला उतरलेला फलंदाज. एक विकेट पडल्यानंतर महेश भोईरच्या जागेवरती जागा मिळाली बॅटिंग करण्यासाठी. अनिकेत तो पहिला चेंडू डॉट खेळतोय. वन्स अगेन
वन मोर टाइम ॲज इट इज कॉपी अँड पेस्ट. क्लोन ही संकल्पना अलीकडच्या काळामध्ये विज्ञानानं केलेली प्रगती आणि तिथे आपण पाहिलं की जशाच तसा जीव किंवा तशाच तसं प्रतिबिंब तयार करणं. इथे तीच गोष्ट आपण पाहिलं आदेशनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये अंमलात आणली आणि 2 बॉल बॅक टू बॅक ॲज इट इज त्यानं रिलीज केले. बॅट्समनला कुठल्याही प्रकारे मी म्हणेन की गोलंदाजाचा माइंड रीड करता आला नाहीये आणि ते आपण पाहतो 2 चेंडू सलग डॉट तो खेळला. अशा पद्धतीनं पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्लेला आल्यात टोटल 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करते फर्स्ट हाफला आपण पाहतो बॅटिंग करताना आई गावदे क्रिकेट टीम तुर्भे. अंदाजीसाठी आदित्य मोरेची आता इथे निवड केलेली आहे बॉलिंगसाठी. आयकॉनिक खेळाडू आहे आदित्य प्रिय लॉजिस्टिक या संघामधून आपण पाहतो अनेक वेळेला या परिसरामधून सर्वाधिक जास्त वेळेला ओपन टुर्नामेंट खेळायचा मान या खेळाडूला जातो कारण यंगस्टर आहे. स्पेशली वय वर्ष 19 आणि या अगदी आपण पाहतो एक कमी वयामध्ये ज्याची वर्णी लागली आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघामधून. जो अंडर 22चा संघ असेल त्या संघामधून नियमितपणे खेळतो. त्यानंतर आपण पाहिलं तर अनेक वेळेला रमेश पवार सोबत या खेळाडूचं नाव आवर्जून व्यावसायिक गटामध्ये घेतलं जायचं आणि तो खेळाडू आपण पाहतो या संघाचा जो हिस्सा आहे गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालाय. समोर फलंदाज आहेत बॅटिंग करण्यासाठी आता इथून राजेश भोईर. ओ मोरेवरती आक्रमण चढवलंय. फाईनला फिरून खेळलेत. इम्प्रुव्हायझिंग फटका 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स बॉल ओव्हर दी रॉप 4 रनसाठी क्रॅकिंग चौकार. अप्रतिम फलंदाजी या खेळाडूचा आपण जर बॅटिंग करण्याचा जर अंदाज पाहिला स्पेशली इम्प्रुव्हायझिंग फटके खेळतो बट कुठल्याही प्रकारचे आपण पाहतो फुटवर्कचा तो वापर करत नाहीये. स्पेशली या गोष्टी इम्पॅक्ट टाकणार आहेत. म्हणजे यातून आपण पाहतो की खेळाडूमध्ये अगदी जो त्याचा बॉडी आहे त्या बॉडीमधील लवचिकपणा याचा आपण अंदाज लावू शकतो. बॉलला रीड करण्याची क्षमता भरपूर चांगली आहे खेळाडूची. स्ट्राईक एंडला खेळताना आपण पाहतो राजेश भोईरला सुरुवातीला 6 सुरुवात केली होती त्यानंतर सिंगल घेत स्ट्राईक रोटेट झाली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर या बॉलवरती देखील चौकार ठोकत या खेळाडूनं धावसंख्या फलकाला आकार दिला आहे. लेग स्लिपला फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते यावेळेला. कुठल्याही प्रकारची रन नाहीये. डॉट बॉल मधोमध्ये निर्धाव चेंडूची सांगता. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते 13 वरती 13 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात संघाच्या खात्यामध्ये लागलेले आहेत. स्ट्राईक जर पाहिली तर स्ट्राईक पुन्हा एकदा राजेश भोईरकडे असेल. एक चेंडू डॉट खेळताना आपण त्याला आता पाहिलं पण या खेळाडूवरती जरूर लक्ष आहे आणि नॉन स्ट्राईकला असलेला आपण पाहतोय फलंदाज अनिकेत त्याच्याकडे देखील आता तेवढंच लक्ष असणार आहे. बट सुरुवातीचे 2 चेंडू त्याला डिस करून गेलेत. डिस केलाय डॉमिनेट नाही. लास्ट बॉल वरती डॉट बॉल पाहिला. या बॉल वरती वन्स अगेन आक्रमण. पुन्हा एकदा बॉल सीमा पार 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी. 6 धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये या प्रकारची फलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब बॅटिंग स्पेशली इम्पॅक्ट टाकतो बॅटिंगमध्ये राजेश भोईर आणि संघाची आपण पाहतोय आता इथे मात्र धावसंख्या जी त्यानं पुढे आता अपग्रेड केलेल्या 19 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 1 विकेट लॉस. बॅटिंग फर्स्ट आपला जीसीसी तुर्बे आणि त्यांच्या अगेन्स्टला आपण पाहतो तो म्हणजे चॅम्पियन वाकडी. नेक्स्ट बॉल मोरेचा खोला टाकलेला बॉल आहे. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका ऑन द राईज झोन खेळण्यात. बॉलर आपण पाहतोय फिल्डर जरूर येत आहेत. तातडीनं उपलब्धी आणि फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. इथे टीमची जनसंख्या जर आपण पाहिली तर 1 वाढतीये. धावसंख्या जी ती राऊंड फिगरला 20 ला टच करते. 20 धावा धावफलकावरती. विकेश आहेत आमच्या सोबत आज ॲज अ गुणलेखक. जवळपास 3 दिवसामध्ये आपण त्यांचं गुणलेखन पाहतो या स्पर्धेसाठी. महेंद्र खारुडकर देखील आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ गुणलेखक म्हणून या स्पर्धेचा हिस्सा आहेत आज. त्यांचं आम्ही स्वागत करू. माझ्याकडे घेऊन जाईल. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं जलद गतीनं घ्या. पुढचा बॉल असेल आदित्य मस्कर. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल.
यावेळेला पुन्हा एकदा समोर खेळलेत, बॅक बॉल डायरेक्ट हिट काम म्हणून जाईल, बट नाही, बाल बाल बचावलेत. नॉन स्ट्राईक एंड कडून नकार दिला होता, अन्यथा 10वी कंप्लीट झाली असती, बट रिस्की रन होती. त्यामुळे त्याला माहिती आहे की 5 षटकांचा सामना आहे, 4 ओव्हर आणि 5 ओव्हर याच्यामध्ये जमीन आसमंताचा फरक आहे. सो विकेट वाचवण्याचा तेवढंच महत्वाचं आहे. या मंत्रावरती काम करतात मैदानाच्या आतमध्ये. आदित्यनं आपण पाहिलं सुरुवातीचा पहिला बॉल अगदी खोलवट टप्प्याचा केला, बट त्यानंतर आदित्यलाही कळून आलं की जरूर त्या बॉलवरती आक्रमण केलं या खेळाडूनं. मग त्यानंतर सर्वच्या सर्व बॉल त्यानं खोलवट टप्प्याचे आपण पाहतो टाकलेले. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे या षटकामधून. ऑफिशियल सत्यवान काकडे सर आदयचे थारकार विजेता जंगली रमी प्यावना महाराज. आणि त्यानंतर आपण पाहतो स्क्वेअर लेग रेफरी आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे व्हायब्रेशनल अंपायर फ्रॉम एनडी डिव्हिजन सँडी पालकर. हल्ला चढवलाय, फटका चांगला बॅटच्या मधोमध, मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन द वे, सिक्सर. एकूण धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते आता इथून आपल्याला टोटलला पाहायला मिळेल ती म्हणजे 26 धावसंख्या झालेल्या आहे. 26 रन्स आपण पाहतो टोटल कार्डवरती लागलेले आहेत. ओव्हर नंबर आपण पाहिली तर 2 आदित्य मोरे म्हणजे 2 पॉवर प्लेस जे होते ते संपलेत. पॉवर प्ले मध्ये एकूण धावसंख्या आपण पाहिलं तर जरूर 13च्या सरासरीनं जमा केल्या तुर्भे संघाच्या फलंदाजांनी. आणि टोटल आपण पाहतो त्या म्हणजेच आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत अर्थातच 26 धावा आता धावफलकावरती लागलेल्या आहेत. हनुमान मस्कर ओव्हर नंबर 3 मध्ये ॲज अ फ्रेश गोलंदाज म्हणून त्याला संधी मिळेल टीम वाकडीकडून. आणि त्याला आपण पाहतो आता इथून गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला आहे. आणि हनुमान मस्करला आपण पाहतो आता इथून गोलंदाजीसाठी. पॉपले संपलेले आहेत, सो आता फिल्डिंगची विरचनामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. पुन्हा एकदा एंड बदलला जाईल. एक आपण फिल्डर पाहतो अगदी आपल्याला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हरपासून थोडासा अलीकडच्या बाजूला सरकवलेला ऑर्थोडॉक्स ठेवला, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि मिड विकेट अशी फिल्डिंगची विरचना आपल्याला पाहायला मिळते. ओ समोर खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग तेवढंच चांगलं आहे. हाही बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा सहारनसाठी षटकार पाहायला मिळतो. बात आहे, हल्ला कल्लोल फलंदाजी. एका बाजूने आपण पाहतो राजेश आणि एका बाजूने अनिकेत. सुरुवातीचे 3 चेंडू त्यानं डॉट खेळले होते, बट त्यानंतर मात्र आपण पाहिलं की आक्रमणाला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंही ठोकला आता षटकार. ते म्हणतात ना की अगदी लोखंडाच्या आणि परिसाच्या जर दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं तर मग दोघे सोन्याचे बनतात. इवन मग आपण पाहतो की परिसाच्या संगतीनं लोखंडाचंही सोनं होऊन जातं. इथे तसंच आपण म्हणावं लागेल, कारण सुरुवातीला राजेश भरपूर चांगला खेळला. आही बॉल हॅमर करायचा प्रयत्न आहे, गॅप मधून बॉल मारायचा प्रयत्न आपण पाहतो. फिल्डर आहेत पा तिकडे थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत. फिल्डिंग आतापर्यंत तरी आपण पाहतो कुठलेही आपण पहिल्या फिल्डिंग कडून निगेटिव्ह संकेत तरी नाही आहेत, बट आपण ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून या गोष्टीचा आढावा जरूर घेऊ. तिकडे प्रेक्षक देखील आहेत. यावेलचा बॉल हवेत खेळलेत, वॅकँड एरिया खाली तिकडे बॉल आपण पाहतो. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करत होते केतन, आय थिंक बॉलला अडवता आलं नाहीये. हाही बॉल आपण पाहतो अवाकाशा बाहेर आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6-4 6-4 अशा सायकल्स मेंटेन ठेवल्या जातात. मोठमोठाले फटके आपण बघितलेले आहेत. 38 वरती संघ जाऊन पोहोचतोय. यावेळेला बॅटिंग करत असताना जीसीसी तुर्भे. हनुमान मस्कर चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज, बट आज आपण पाहतो थोडा बॅकफुटलाय. नॉट ओनली हनुमान, नॉट ओनली आदित्य मोरे अँड
नॉट ओनली मी म्हणेन की आदेश मस्कर आहे, सगळा संघ आपण पाहतो यावर्षी थोडासा आपल्याला लाईट बॅट पॅच मध्ये पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न आहे, फिल्डर पोचतील का हाही प्रश्न आपण पाहिला तिकडे. इथे आपण पाहतोय फंबल आणि हाही बॉल सीमारेषा बाहेर 4 रनसाठी बॅक टू बॅक दुसरा चौक. ओव्हर आलेली आहे, कारण या षटकामधून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 16 धावा एकवटल्यात. कोलटप्प्याचा बॉल इथेही आपण पाहतो अक्षय बीट झालाय आणि त्यासोबत फर्स्ट स्लिप आणि लेग स्लिप देखील. वन्स अगेन लॉंग स्टॉपला बॉल 4 रनसाठी रो मध्ये तिसरा चौकार. वयालगावचे सुपुत्र आणि एक चांगला गोड आवाज टेनिस क्रिकेट मधला शुभमजी मात्रे इथे उपस्थित झालेत. शुभम स्वागत आहे या मंचावरती. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न पहा तिकडे फिल्डर आहेत. वन्स अगेन पहा तिकडे कलेक्शन थोडं खराब अक्षयकडून आणि लगेचच त्या गोष्टीचा फायदा उचलतायत जीसीसी तुर्बेचे खेळाडू. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे, 2 धावा येत आहेत आणि 2 धावसंख्या आपण पाहतो पुढे. एकूण 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, संघाच्या खात्यात लागलेल्या आहेत. चला पाण्याची मागणी आहे, 3 षटकांचा खेळ झालेला आहे. ड्रिंक ब्रेक. वेल्थमॅनला विनंती राहील दोन्ही संघाच्या की आपण पाणी घेऊन जायचंय. हा बॅटिंग टीमच्या इथे जार आहेत का? हा येस. बारा चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे खेळाडून आणि 40 वरती तो खेळाडू नाबाद खेळतोय तुर्बेकडून. शैलेश मात्रे पिसारवेस यांच्यासोबत चर्चा झाली होती अलीकडचा काल, ज्यामध्ये आपण पाहिलं की रेनी सीझन सुरू आणि त्यानं जरूर चर्चा केली होती की तुर्बे संघ आमच्या विभागातून चांगल्या टचमध्ये आणि आकाश तू नक्कीच बघ आपण त्यांच्यासोबत तुमचा सराव सामना ठेवू अशी आमची वार्तालाप झाली होती, कारण चांगले खेळतायत ते आणि इम्प्रुव्हायझिंग संघ आहे. आणि आपण पाहिलं तर त्यांना सांगितलेलं आज प्रत्यक्षामध्ये पाहायला देखील मिळालं. खरंच चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतो या संघाची आणि तितकीच चांगली आपण पाहतो गोलंदाजी देखील आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आपण या संघाला आता खेळताना पाहतो. सगळे यंगस्टर्स आहेत. मोहन आपण पाहतो जे कॅप्टन हे पद सांभाळतात संघाचे आणि त्यांना आपण पाहतो ॲज अ कॅप्टन, बट मेन लीड बॅट्समॅन अजूनही मी म्हणेन की खेळण्यामध्ये आहे. आणि आपण पाहतो जे फलंदाज मैदानामध्ये खेळतायत ते आपण पाहतो इम्प्रोवायझर खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन आलेला फलंदाज आपण पाहतो अनिकेत भोईर. 6नं त्यानं अकाउंट ओपन केलं होतं आणि तो 4 मध्ये 6 वरती नाबाद खेळतोय. तर 12ला 40 राजेश भोईरनं दिल्या आहेत संघासाठी. सुकेश भोपे आलेत या षटकासाठी. पहा गुडलाईन स्पॉटचा बॉल आपटीबार चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र तो अंमलात आणतोय. दिस इट माय कॉन्सन्ट्रेट अबव बॉल अँड गुडलाईन. आणि गुडलाईनचा बॉल बॅट्समनला आपण पाहतो डिस करून जातो. टप्पा पडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उंची पाहायला मिळाली आणि त्याचसोबत आपण पाहिलं की मध्यम गतीनं बीट केली आपल्याला फलंदाजाला. रो मध्ये दुसरा चेंडू टाकण्यासाठी सुकेश तयार आहेत. दुंद्रेगाव यांकडून गोलंदाजी होती आहे. ओ समोर उडवलाय बॅटच्या मधोमध लॉंग ऑनला बॉल आकाश मार्गाने संचार करत सीमा पार षटकार. पहिल्या धावा देखील बनलेल्या आहेत या टुर्नामेंटला. दोन्ही यांना धावा म्हणतात, कारण जर पाहिले तर बाउंड्री तेवढी वाईड नाहीये, थोडी जवळपास बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. नाईट स्पर्धामध्ये आपण पाहतो की 55 ते 60 जास्तीत जास्त
आपण बाउंड्रीज पाहतो 60-55 स्पेशली सगळे मॅन्डेटरी ठेवतात आणि त्या बाउंड्रीज आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट देखील थोडीशी आपण पाहतो जवळपास पाहायला मिळते. लास्ट इयर आपण भरपूर जवळ पाहिले होते. आयोजकांनी यावर्षी थोडे चेंजेस केलेले आहेत कारण या थोड्या कंप्लेंट्स होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्याच्यावरती आता काम करणं फार महत्त्वाचं आहे. कारण ॲज अ बॅट्समनला फायदा मिळतो, बॉलरला फायदा मिळतो, पण बॉलरला जास्त फायदा असेल तर मग धावा बनत नाहीत आणि त्या स्पर्धा पाहण्यासाठी तेवढी मजा येत नसते. इथे पहा त्या गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पूर्वेश शेळके आपण या, WTCचे ओनर पूर्वेश शेळके आपण इथे या प्लीज. आणि आपण आपले जे सहकारी आहेत अर्थातच राहुलजी उलवेकर यांच्याशी आपण थोडं कॉन्टॅक्ट करा. टेक्निकल इरावर आहेत. ओ द विकेट, पुढचा बॉल, हाही बॉल आप ट्रॅकर वन्स अगेन वन मोर टाइम बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहा. अनिकेतनं 2 षटकार बॅक टू बॅक आणि त्याआधी आपण पाहिलं मधोमध एक डॉट चेंडू खेळला आधीचा षटकार, म्हणजे 3 षटकार त्यांना आतापर्यंत ठोकलेत बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. टीमच्या धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर 60 धावा आतापर्यंत जमा केल्यात आणि या षटकातून अजूनही आपण पाहतो की जरूर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5वं षटक नसून हे 4थं षटक आहे. ही एक आपण पाहतो अगदी हाराखिरीची गोष्ट आहे मैदानाच्या आतमध्ये. धुलाई झाली आहे. इथे पहा लाईन विस्कलित झालेत. अंपायर सेट व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची रन अतिरिक्तच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका धावेनं धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. वाईडनं संघ जाऊन पोहोचतो 61 या आकड्यावरती. 61 रन. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करणं हा विचार बाजूला राहतोय, फक्त बॉल कसा सेव्ह करायचा इकडे जात आहेत तर गोलंदाज. इथे पहा पुन्हा एकदा वन सेकंड बॅक टू बॅक 2 वाईड आलेत. एक्स्ट्राज रन पुन्हा एकदा आपण पाहतोय खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या वाचवायचा प्रयत्न आहे तर कुठे आपण पाहतो की ते त्याच धावसंख्येला अजून झपाट्यानं वाढवायचं आहे या उद्देशानं काम करतायत बॅटिंग करत असताना तुर्बे संघाचे खेळाडू. मोहन सारखा फलंदाज आपण पाहतो अजूनही तंबू मध्ये आहे आणि तो बाजूला असताना देखील आपण 60+ धावसंख्या देखील पाहायला मिळते. इथे बॉल चांगला चेंडू पाहायला मिळेल. यावेळेला थोडेसे आपण पाहतोय जरूर गोलंदाजीमध्ये चेंजेस करतायत गोलंदाज सुकेश भोपी आणि त्यासोबत बॅट्समनला आपण पाहतो की आता इथून मात्र जरूर भूलभुलैया टाकण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. नाविन्यपूर्ण गोलंदाजी सुकेशची. मध्यम गती तर कधी जलद गती, कधी खोलवर टप्पा तर कधी आपण पाहतो की मागे टप्प्याचा बॉल. इथे वाईट साठी पुन्हा एकदा पंचांचा इशारा आणि अजून एक आपण पाहतोय अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. थोडेसे ट्रबल आहेत आणि दबाव तंत्र जाणवते आता गोलंदाजावरती. पॉलिटिशियन आहेत, दबाव कधी झेलत नाही, बट आता आपण पाहतो इथे मॅच मध्ये दबाव पाहायला मिळतो. म्हणून म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये दबाव हे सगळ्यांना झेलावं लागतं. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर लेन्थचा वापर केला. ओ फंबल तिकडे आहे. अनुमान नंतर रिले फिल्डिंग आणि त्यानंतर आपण पाहतोय स्वतः त्यानं चेंडूला गॅदर केलं आणि फेकी देखील पाहायला मिळाली. रनसंख्या आपण जर पाहिली तर 65 धावा धावफलकावरती आता इथून जमा झालेली धावसंख्या आपण पाहतो संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जात आहे. हे षटक मोठं राहिलं आणि या षटकामधून आपण पाहिलं तर बरेचसे चेंडू देखील टाकावे लागलेत खेळाडूला. स्ट्राईकला फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत वन डाऊनचे अनिकेत भोईर आणि समोर आपण पाहतोय सुकेश भोपी. भोपीवरती आक्रमण करायचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये रिव्हर्सचा स्ट्रोक खेळलाय. पाठलाग करतात फिल्डर. फर्स्ट स्लिप कडून आपण पाहतोय बॉलचा आता मात्र जरूर फिल्डअप करताना आपण त्यांना बघितलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर फेकी जी ती आपल्याला विकेट किपरच्या एंडला पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. 4 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 67 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात टीमच्या.
काशीनाथ शेठ चौधरी यांचे इथं आगमन झालेलं आहे. आमचे अतिथी मान्यवर आहेत आमच्या गावचे काशीनाथ शेठ चौधरी यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती. या आपलं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि त्यानंतर ग्रामस्थ मंडळ दुंदराई जे जे मान्यवर इथे सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की हे व्यासपीठ आपलं हक्काचं व्यासपीठ आहे, आपण यायचं आहे मंचावरती. आपलं आम्ही स्वागत करतोय. या आपलं देखील स्वागत आहे आणि मंचावरती येऊन आपण आमच्या मंचाची शोभा वाढवायची. मान्यवरांचं आगमन झालंय. या स्पर्धेसाठी आपण पाहतो आमचे काशीनाथ शेठ चौधरी ते उपस्थित झालेत. मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. फिल्डर अवेलेबल या वेळेला. ब्रेक थ्रू मिळतोय. बराच वेळ गेला बट आता इथे आविष्कारनं विकेट प्राप्त केली आहे. दुसरा धक्का आपण पाहतो. आघाडीची जोडी नेस्तनाबूत. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 67 आणि 67ला दुसरा पडला. 2 विकेट आपण पडताना पाहिला. आज फलंदाज वेगळ्याच लयमध्ये होते. सरजुनच्या सफाईनं आज त्यांनी गोलंदाजांची पिसं उपटलीत. बट आविष्कार आता त्याचा अपवाद ठरतोय आणि तो गोलंदाजी करत असताना त्यानं सुरुवातीला विकेट पटकावली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. उद्देश पाटील आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत. राऊंड अँगल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पायकडे फिल्डर आदित्य मोरे आहेत. रन घेत असताना आपण पाहतो खेळाडूंना एक स्टिकी सिंगल आपण पाहतो. इथे धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आणि आता थोडी हलवार गतीने धावसंख्या पुढे जाते. अपग्रेड झालेली धावसंख्या आपण जर पाहिली तर 68 धावा धावफलकावरती 2 गाड्यांचा मोबदला. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी उद्देश पाटील आलाय. जबाबदारीचं ओझ आहे बट त्यापेक्षाही मोठी जबाबदारी तर स्ट्राईक रोटेट करायची, कारण आपल्या सोबतीला असलेला अनिकेत भोईर देखील चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतो आणि त्याच्या बॅटमधून आपण मोठमोठे फटके पाहिलेले आहेत. सो इथे स्ट्राईक देण्याचा मनसोबा या खेळाडूचा आपण बघितला. एक धावसंख्या आपण पाहिली पुढे सरसावली. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. आविष्कार पाटील, भरत पाटील 40+ लिजंड मास्टर खेळाडू, बायकरमॅन खेळाडू त्यांचा सुपुत्र आहे आणि आता इथे गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतो. लेफ्ट हँड बॅट्समनला तो फेस करेल. गुड लाईनचा बॉल, पेस होता, डायरेक्ट हिट काम बनून जाईल. फलंदाज बाद होतोय आणि हा धक्का आपण पाहतो. बॅट्समन आउट होत आहे. टॉस साठी या नेक्स्ट मॅच स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि जय श्रीराम चिंचवली या 2 संघादरम्यान असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी ते रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आहे, याची आपण जरूर दक्षता घ्यायची आणि सूचनांचं पालन करायचं आहे असं दोन्ही टीमच्या संघाच्या खेळाडूंना आम्ही ते सूचना देतोय. आणि त्यासोबत मैदानाच्या आतमध्ये आपण इथे जाणार आहोत. दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच बॅटिंगसाठी मोहन भोईर. यंदाचा हंगाम आणि पहिलं अर्धशतक या खेळाडूनं ठोकलं होतं, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सो अर्धशतक वीर आहे आणि त्याला फेस करताना आपण पाहतो आता इथून आविष्कार थोडासा धावतंत्रामध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धाव टीमला जरूर इथे मिळते. संघाचं खातं देखील बळकट झालंय. खेळाडू तयार असेल. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल इथून मोहन. ओद विकेट. हा बॉल कट केलाय, गॅप मधून बॉल, पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला. कार्पेटच्या आधार बॉल जातोय सीमा पार 4 रन साठी. च 73 धावा, 73 रन्स आपण पाहतोय ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट.
हा चेंडू आपण पाहतो लाऊड शाऊट, बिग अपील, बिग फिश इन द नेक. फलंदाज बाद होतोय मोहन भोईर आणि मोहन भोईरचा डाव संपतोय. मध्ये चांगली आपण गोलंदाजी पाहतो. आविष्कार पाटीलची बॅकअप दिले त्यांना आपल्या संघासाठी. धावसंख्या जी होती आपण 73 वरती पाहतो टीम वाकडीची. वाकडीच्या अगेन्स्ट आपण पाहतो आई गावदे चॅम्पियन वाकडीच्या अगेन्स्ट खेळताना आई गावदे येलन तुर्भेची. षटकामधून जर आपण विचार केला तर अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे टार्गेट सेटअप साठी यावेळेला तुर्भेकडे. आविष्कार पुढचा बॉल. ओ बॅटच्या मधोमध लॉफ केलाय, स्मॅश इट, सिक्सर. क्या बात आहे. शेवट गोल आणि षटकार पाहायला मिळतो. नेरे संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतील जरूर दोन टीम्स फाईट करताना. नेक्स्ट मॅच जी आपण पाहतो की श्रीराम विलन चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. हे दोन संघ एकमेकांना फाईट बॅक आणि त्या दोन संघांच्या दरम्यानचा नाणेफेकीचा कौल इथे केला जाणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. पहिल्या फेरीतून दुसरी मॅच आहे. काशीनाथ शेठ चौधरी यांना विनंती करेन की आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. आमचे समालोचक मित्र आमचे शुभम भाई सिनार यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. युवा नेतेत आणि त्यासोबत आपण पाहतोय चांगला व्हॉइस या परिसराचा. या गावचा यजमान आवाज आहे त्यांचा मी स्वागत करू. आणि दरम्यान आपण जातोय नाणेफेकीच्या कौलाकडे. नेरे बी आणि त्याच्यासोबत चिंचवली बी या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. स्टेल आणि टॉस जातोय तो म्हणजेच नेरे संघाच्या बाजूनं. निर्णय आम्हाला कळवायचा आहे. 5 षटके आहेत आणि 5 गोलंदाज तुम्हाला फ्रेश वापरायचे आहेत. हा रूल आहे स्पर्धेचा, याची आपण नोंद घ्यायची. आपण इथे सन्मान करत आहोत मान्यवरांचा. उपस्थित मान्यवर काशीनाथ शेठ चौधरी या गावातील आमचे एक आपण पाहतो या चांगले असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी आपण पाहतो नियमितपणे त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आमचा जो आपण पाहतो या दोन्ही गावचा युवा प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी ते नियमितपणे आधारवडची भूमिका साकारतात आणि त्यांचा यथोचित मानसन्मान महाराष्ट्राचं वस्त्राभूषण अर्थातच शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांचा सन्मान आपण पाहतो इथे आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होताना पाहायला मिळतो. मान्यवरांचा सन्मान आपण इथे बघितलेला आहे आणि त्यांच्या सन्मानाकडे देखील आपण जरूर वळालो होतो. दरम्यान आपण पाहिलं की
या स्पर्धेसाठी ते आले आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक बक्षीस आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं आम्ही देखील स्वागत करतोय. 500 रुपयाची देणगी आम्हाला आलेली आहे त्यांच्या माध्यमातून, त्यांचंही स्वागत आहे. काशीनाथ शेठ चौधरी या गावातील आपण पाहतोय ज्येष्ठ असे व्यक्तिमत्व आणि युवा प्रवर्गासाठी आपण पाहतो ते नेहमीच प्रेरणास्थान राहिलेले आहेत. त्यांचं इथं आपल्याला आगमन पाहायला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं डोनेशन आलंय. आपलं स्वागत आहे, थँक्यू. मॅचकडे घेऊन जाईन. सेकंड आपला होती सुरुवात. टॉप बॅटल, पहिलं षटक मोहन भोईर आणि आघाडीला आदित्य मोरे आणि आदेश मस्कर. फुल टॉस लेंथ आणि पहिल्याच बॉलवरती आदित्य मोरेचं आक्रमण. दिल मांगे मोर, पहिल्याच बॉलला येतोय षटकार. अप्रतिम फलंदाजी, सुरुवात 6 ॲज इट इज जी सुरुवात झाली होती टीम जीसीसी तुर्भेची, ती सुरुवात आपण पाहतो आता इथे आदित्य मोर देतोय वाकडी संघासाठी. राजेश भोईरने जे काम केलं होतं तेच काम आता आदित्य मोरे करतोय मैदानाच्या आतमध्ये. पाठलाग करायचा आहे तर विचार केला तर आपण पाहतो 80 धावांचा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, यावेळेला फिल्डर आहेत, सिंगल येईल. सेकंडसाठी कुठल्याही प्रकारचा कॉल नाहीये आणि एकच धाव आपण पाहतो इथे प्राप्त झाली आहे. एका धावेनं धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला जरूर 7 वरती जाऊन पोहोचते. राजेश भोईर सारखीच अजडी सुरुवात आपण इथे बघितलेल्या. आता इथून स्ट्राईक रोटेट आदेश मस्करकडे. पॉवप्लेला कॅपिटलाइज करण्यापेक्षा मी म्हणेन की दुसरा कुठला पर्याय नसेल या मोठ्या धावसंख्येला चेस करण्यासाठी आणि ते करावं लागेल. मैदानात 2 पॉवप्लेचा पूर्णपणे पुरेपूर फायदा उचलावा लागेल, यात काही शंका नाहीये. ओ द विकेट फिरून घ्यायचा प्रयत्न, ओ यस्ट्या उद्ध्वस्त केल्यात. लाकूडतोड गोलंदाजी, आदेश मस्कर फसतोय आणि त्रिफला चितच्या स्वरूपात आपण पाहतो पहिली विकेट वाकडी संघाची पडलेली आहे. आता अप्रतिम गोलंदाजी, स्विंगर गोलंदाजी, स्पेशली मॅजिशियन आहे. फिंगर रोल करतो, टप्पा पडल्यानंतर हलकासा कट गोलंदाजीचा आपण पाहतो या खेळाडूचा आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि त्या गोलंदाजाचा वापर इथे पॉवप्लेसाठी. पॉवप्लेमध्ये या प्रकारचे गोलंदाज खूप कमी आपण पाहतो. स्पेशली आपण पाहतो पेसर ऑन दी अटॅक पाहायला मिळतात, बट इथे थोडं चेंज आपल्याला समीकरण पाहायला मिळतो आणि नवीन चेंडू फिरवणं मी म्हणेन फार कठीण राहतं गोलंदाजासाठी. बट मोहन भोईर जो आहे तो आपण पाहतो की लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आहे. तो आपली परिपक्वता आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. धावसंख्या जी ती आपल्याला पाहायला मिळते 7-7ला पहिला पडलाय. ओ क्या बात आहे, काय गोलंदाजी पहा, हलका कट बट इलिगेशन न भरलेली गोलंदाजी आहे. छोटे छोटे गड्डे, बॉलरो के अड्डे, इथे ते काही गरजेचे नाही आहे. बॉलला टर्न देण्यासाठी माझे फिंगर पुरेसे आहेत आणि सांगत असताना एकच गाणं म्हणतोय, माझ्या बोटात जादू आहे, बघा बघा आणि बघा. गोलंदाजानं फक्त बघावं आणि बघतच राहावं, तितक्यात बॉल निघून जातोय. आई बॉल खोलात, LBW लेग बिफोर साडी बिग अपील. यस, पहा दोन्ही पंचांमध्ये सल्ला मसलात. कट होती, हलकासा कट लागला होता बॅटला, यात काही शंका नाहीये. इथे आपण पाहतो की इथे जरूर पाहायला मिळेल की एक सिंगल आपल्याला इथे जरूर पाहायला मिळेल. इट्स ओके, गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय आणि रिसेंट बॉल चेक करायचा आहे.
येस, दिस इज फेअर बॉल. ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि आपण पाहतोय तिसरे पंच मुख्य पंचांच्या सोबत जात आहेत. बट इथे आपण पाहतो की खेळाडूवरती आक्षेप असेल, त्यामुळं थर्ड अंपायर कंटिन्यू राहील या खेळाडूवरती देखरेखीखाली. याची आपण नोंद घ्यायची. मॅचकडे आपण जाऊ. मोहन भोईर पहिला षटक पावलेला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण जर विचार केला 80 धावांचा पाठलाग आहे, त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच बॅटिंग करताना आदित्य मोरे सज्ज झाला बॅटिंगसाठी. हा बॉल आपण पाहतोय समोर खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न झाला तिथे मिड ऑफ मधून, बट बॅकिंगला फिल्डर होते, यस्टरना हिट झालं नाहीये आणि आपण इथे पाहतो ते म्हणजेच स्ट्राईक रोटेट झाली आणि एक धाव आपण धावफलकावरती पाहतो. चिंचवली गावचे युवा उद्योजक आमच्या चिंचवली संघाचे आपण पाहतो आधारवड आमचे अतुलजी शेळके यांना विनंती आहे आयोजकांची की आपण यायचं मंचावरती. आपलं स्वागत आहे. इरा फार्मचे आमचे सर्व ऋषिकेश भोईर, इरा 11चे पॅकर, त्यांना विनंती करतात की या मंचावरती अतुल शेळके. नेरी संघाचे पुरस्कर्ते होते, इरा 11चे पुरस्कर्ते अर्थातच ऋषिकेश. त्यानंतर सहारा शिवकर संघाचे देखील आपण पाहिलं की सेमी पुरस्कर्ते ते होते आणि त्यांनी त्या संघाला देखील पुरस्कर्ते पण जरूर दिलं होतं. आणि सुपर 12 साठी या दोन्ही टीम्स आपण पाहिलं की क्वालिफाय झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आता राजेश भोईर गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्फत. तर समोर आपण पाहतोय बॅटिंग करताना इथून फलंदाज प्रेम बोपी नवीन फलंदाज गेलेत, आदित्य मोरे ऑन स्ट्राईक. फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केला जातोय. लॉंग ऑफ मधून बॉल हवेनं संचार करत बॉल जाईल सीमा पार 6 धावांसाठी. क्या बात आहे, अप्रतिम फलंदाजी. आदित्य मोरेसाठी या प्रकारचे चेंडू तुम्ही फेकाल तर मग त्या बदल्यात रिझल्ट तुम्हाला 6 धावांचा पाहायला मिळेल, यात काही मात्र शंका नाहीये. आणि जोपर्यंत आदित्य मोरे मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना वाकडी संघाकडून तुर्बे संघ हिरावून घेऊ शकतो याचा चान्सेस खूप कमी आहेत. कारण हा एक आपण पाहिलं तर पॉवरफुल परफेक्ट पॅकेजिंग प्लेअर आहे या टीमचा. मी आधी चर्चा केली की आदित्य प्रिया लॉजिस्टिक या व्यावसायिक संघामधून तो नियमितपणे अंडर-20 संघ खेळला. त्यानंतर आता ओपन कॅटेगरीमध्ये आपण पाहतो की अगदी मोठ्या पूलमधून देखील तो खेळतो. आणि एवढंच नव्हे तर आता आपण पाहतो वाकडी संघाचं देखील एक चांगलं सहकार्य संघाला मिळत आहे आणि या संघामधून तो आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतोय. 6 धावा आल्यात, 6 धाव्यानं धावसंख्या पुढे, एकूण धावसंख्या जी ती आपल्याला 15 पाहायला मिळते. 15 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमनं धावसंख्या जमा केलेल्या. बॅटिंग करत असताना सेकंड आपला धावा चेस करतायत प्रेम बोपे आणि आदित्य मोरे, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्पेशली सगळ्यांच्या नजरा मोरेवरती आहेत. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज तो म्हणजेच राजेश भोईर, जो आघाडीला फलंदाजीसाठी आला होता आणि त्याने जवळपास 40-42 धावसंख्या 40 धावसंख्या आपल्या संघासाठी त्यानं जरूर जमा केली होती. आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष मोहन फील्ड सेटअप करतोय आणि इथे अजून आपण पाहतो त्याचं लक्ष आहे चेंडू जो हरवला होता तो आता इथे आपण पाहतो शोधून आणलाय नेरेगावच्या खेळाडूंना. मॅचमध्ये ओल बॉल फार किमतीचा राहतो. एक बॉल चेक करून पंचांजवळ ठेवा म्हणजे जेणेकरून टाइमपास थोडा कमी होईल. फिल्डिंगची रचना आपल्याला पाहायला मिळेल. फाईनची जी एरिया आहे त्यामध्ये लेग स्लिप नाही आहे, त्यामुळे लेग स्लिप आपण पाहतो की थोडी ऑर्थोडॉक्स सरकवली आहे. आणि फर्स्ट स्लिपला त्यानंतर गली पॉइंट अशा पद्धतीने आपल्याला फिल्डिंगचं सेटअप पाहायला मिळतं. फुल टॉस आहे, उंच बॉल, चान्स विकेटची. ओ विकेट पडती आदित्य मोरे बाद. महत्वाचा गडी आपण पाहतोय गारद होतोय आणि मोठी विकेट, बॅट्समन आउट. क्या बात आहे,
अप्रतिम आपण पाहतोय फलंदाजी. लो फुलटॉस बॉल हा विकल्प होता आणि त्यासाठी त्यांनी जाल आखलं होतं. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, गली आणि पॉइंट असे 4 आपण फिल्डर यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडच्या रिजन मध्ये. आणि त्यानंतर आपण पाहिलं असं ज्या वेळेला फिल्डअप केलं जातं त्यावेळेला आपण पाहतो की मिड ऑनला फिल्डर ठेवला जातो. बट मिड ऑन देखील आपण पाहिलं त्यांनी बाहेर काढला होता आणि जो मिड ऑफ आहे तो मिड ऑफ त्यांनी आपण पाहिला की आत तैनात ठेवला होता. आणि इथे आपण पाहिलं तर त्यांचा क्लेम होता की इथून आपण यॉर्कर लेनचे बॉल इव्हन लो फुलटॉस बॉल ऑफ साईडलाच करायचे. आणि तोच चेंडू अक्षरशः आपण पाहिलं गोलंदाज राजेश भोईरने टाकला आणि तोच बॉल जिथे आपण पाहिलं लोअर फुलटॉस जरूर इथे आपण पाहिलं की फलंदाज शिकार झाला आणि काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये विकेट प्राप्त होताना आपण पाहिली. चिंचवलीचे आमचे क्रिकेटचे चाहते म्हणजेच आमचे बालाराम बुवा यांचे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे यायचं मंचावरती. कमिटीकडून तुम्हाला जरूर विनंती केली जाते या मंचावरती. ओ फंबल झालेत. लॉंग ऑनला बीट करत अनबीटन 1 बाउन्स ओ दी रोप चौकार. आकाश मैदानाच्या आतमध्ये आला आणि आकाशनं आपण पाहतो जबाबदारीचं ओझं आता व्हायला सुरुवात केली आहे. सुरुवात ती चौकाराच्या सह. चांगला बॅट्समन आहे टीमचा. ओ मध्यम गतीनं बीट केलाय. मध्यम गतीनं बीट केलाय. लाऊड शाउट होता, क्लेम होता, बट पंच अपेलीला फेटाळतायत आणि एक अनोखी अदा पाहायला मिळते सँडी पालकर सरांची. यस 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 ते सांगतायत की बॉल जो आहे तो बॉल कुठे आणि बॅट कुठे, कुठले कनेक्शन नाहीये. अर्लियर बॅट स्विंग आपण बघितला आणि त्यानंतर जो चेंडू होता तो आपण पाहिला की स्लोअर ओव्हरआर्म ऍक्शन आला. ऑन साइडला बॅटच्या मधोमध लॉफ्ट केलाय आणि लॉफ्टेड हिट पाहायला मिळतो सारंगसाठी. षटकार. थँक्यू. क्या बात आहे. काय फलंदाजी पा या चौकारानं आणि या षटकारानं इम्पॅक्ट टाकला आकाश या फलंदाजानं. आकाश गायकवाड आलेत मैदानाच्या आतमध्ये. मधल्या फळीमध्ये जबाबदारीचं ओझ आहे आणि ते ओझ वाहून नेण्यासाठी आता ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. धावा चेस करायच्यात 80. पहिल्या हाफमध्ये आपण डाव पाहतो तिकडे 80 धावा बनवल्या, 79 आणि 80चं टार्गेट ठेवलं. त्यानंतर सेकंड हाफचा आपण आता डाव इथे एन्जॉय करत आहोत आणि या धावांचा पाठलाग करत असताना 25 पर्यंत वाकडी संघाचे खेळाडू पोहोचलेत. पुढचा चेंडू राजेश भोई तयार असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. हलक्या हाताने खेळलेत. कार्पेटच्या आधारे बॉल मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉलवरती प्रोटेक्शन चांगलं. सेकंडचा कॉल आहे. स्ट्राईकला पोहोचलेत गायकवाड आणि चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 2 धावसंख्या आपण पाहतो आता इथून पुढे. एकूण धावसंख्या 27. ॲज इट इज ज्या पद्धतीने धावा बनवल्या होत्या 13च्या सरासरीनं इथे आपण पाहतो 1 पाऊल पुढे आहेत आणि 13.50च्या सरासरीनं आपण 27 वरती वाकडी संघाला मैदानामध्ये खेळताना पाहतो. आपण पाहतोय चांगला खेळ दाखवताना आपल्याला पाहायला इथे जरूर मिळत आहेत आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलंय. लक्षवेधी बॅटिंग आपण पाहिली ती म्हणजेच आकाश गायकवाडनं मैदानामध्ये दाखवली. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीसाठी आपल्याला प्रज्वल पाटील पाहायला मिळेल. यंगस्टर आहे टीम जीसीसीचा. समोर खेळायचा प्रयत्न. कार्पेटच्या आधार बॉल बंदुकीतून गोळी. सुसाट वेग. बीट झालेत फिल्डर आणि बॉल जातोय कार्पेटच्या आधार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी चौकार. आकाश गायकवाड जोपर्यंत मैदानामध्ये, प्रेम भोपी जोपर्यंत मैदानामध्ये, तोपर्यंत आम्ही हा सामना जिंकण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण 100% करू सांगत असताना बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन ऑन बोर्ड. द विकेट. पुढचा बॉल
फसवलाय फिरकीपट्टू. मध्यम गतीचा बॉल, लेग स्लिपचा फिल्डर होता, डाऊन दी ग्राउंड बट कॅच कॅरी नाही आणि ते जीवनदान. नो वॅकंड एरिया, फिल्डर अवेलेबल बट कलेक्शन मध्ये प्रॉब्लेम आणि आपण पाहिलं की ते या बॉलवरती मिळतंय जीवनदान आणि तेही आपण पाहतोय प्रेम सारख्या फलंदाजाला. टीमची धावसंख्या आता इथून आपण पाहतो 33च्या घरामध्ये पाहायला मिळते. 33 रन ऑन बोर्ड आपण पाहतो. 80 पर्यंत पोहोचायचे. 5 षटकांची मॅच, तिसऱ्या षटकामध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत. 16 चेंडू आणि आपण पाहतो जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका ज्यामध्ये आपण पाहतो की या मॅच मध्ये मग अर्धा पल्ला, अर्ध्या गोलंदाजीचा जो मी म्हणेन की विश्लेषण आहे त्यामध्ये कंप्लीट होईल आणि मग तेवढाच धावा बनवायच्या लागतील. जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धाचा इंटरव्हल नंतरचा खेळ असं असणार आहे आणि त्यासाठी जरूर आता इथे भूमिका साकारतील. मोरे आले आहेत कुठेतरी आपण पाहतो ऑफ फलंदाजीची. आता इथून रूपरेषा आणि त्यानंतर बॅट देखील थोडी चेंज केली जाते, फळी चेंज केली जाते बॅटिंग करण्यासाठी. आकाश जे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग करण्यासाठी आहेत. प्रज्वल पाटील गोलंदाजीसाठी आपल्या षटकातून 6 धावा खर्च केल्यात. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील. स्ट्राईक एंडला प्रेम. भोपीवरती पाटीलचं आक्रमण. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन, हलकासा कट आणि बॉल थोडासा बाहेर वळला. त्यामुळे आपण पाहतो की जरूर विकेट किपरनं आपलं काम जे ते चोखरित्या बजावलंय आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आहे. इथून मी म्हणेन की दबाव टाकण्याचा प्रयत्न राहील. ते म्हणतात ना की शेवटपर्यंत हा सामना जो आहे तो डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न करतायत इथून जीसीसी तुर्बे संघाचे खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे की आता ज्या धावा आहेत त्या झपाट्यानं बनवायच्या. त्यामुळे जो सरासरीचा रन रेट आहे तो वाढलेला आहे, उच्चांकित आहे आणि त्या रन रेटला चेस करत असताना जर आपण मोठे फटके रोखले तरी देखील आपण सामना जिंकू शकतो. इथे पहा, हा फटका चांगला आहे, पॉइंट मधून उडवलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, रोपच्या पलीकडे 6 रनसाठी षटकार. क्या बात है, अप्रतिम फलंदाजी. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कहाणी संपली नाहीये. प्रेम भोपी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अजून आकाश गायकवाडचं आक्रमण सुरू आहे. ओ लांब 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 लचक उडवलाय 6 धावांसाठी. खतरनाक षटकार. अप्रतिम फलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत, 2 सिक्सर आलेत आणि 2 सिक्सेस आता आपण पाहतो टीम मध्ये इम्पॅक्ट टाकतायत. टीमची धावसंख्या आता आपण पाहतो वाढलेली आहे, विस्फोटक झाली आहे. 45 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू असताना शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. किताबों में धूल लग जाने से कहानी या खत्म नहीं होती. आज प्रेम भोपी मैदानाच्या आतमध्ये बरसतोय आणि जरी मोरे आउट झाले, जरी मस्कर आउट झाले तरी हा सामना फसला नाहीये हे सांगत असताना पाहायला मिळतायत मैदानाच्या आतमध्ये गायाल फलंदाज. अजून एक, या वेळेला पहा फिल्डर आहेत, बॉलला अडवतील का हा प्रश्न आहे, बट बॉल जातोय सीमा पार. शेवट गोळ या षटकाचं, चौकाराचं आलाय चौकार. पहा धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते 3 षटकाच्या खेळानंतर 49 झालेली आहे आणि आता उर्वरित आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची गरज आहे. सामना टर्न केला आपल्या बाजूने. 15ची सरासरी या मैदानावरती कठीण नाही आहे, कारण वाईट बाउंड्री नाही आहे, त्यामुळे तिचा फायदा मिळतो आणि आपण पाहतो की त्या सरासरीनं धावा बनल्यात या मैदानावरती. क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला तर अगदी आपण पाहतो ज्या मोमेंट्सला आपण पकडत गेलो की तो खेळ आपोआपच आपल्याला साथ देतो असं म्हटलं जातं. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. अनिश्चितताओं से भरा खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळामध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाहीये, परफेक्ट प्लेस नाहीये इफ अँड देनला. सो आपण पाहतो कधी बाजू टर्न होण्याच्या चान्सेस
कधी बाजू टर्न होण्याच्या प्रोबॅबिलिटीज या नियमितपणे आपण पाहतो सक्रिय राहतात आणि त्याचा आता फायदा उचलला वाकडी संघानं. मॅच मध्ये ते बनलेत. येणारे 12 बॉल आणि 31 धावांची गरज. रोमांचक मॅच. प्रेक्षक वर्गाला जसा हवा होता तसा सामना पाहायला मिळतो आणि सुरुवातीचा हा सामना असा असेल तर विचार करा मग आजच्या डे नाईट फॉर्मॅटचा रहस्यमय उलगडा कसा होणार आहे अंतिम ठोक्यापर्यंत. ठोक्याला ठोका लागणारी मॅच आहे आणि ठोका चुकवणारी हृदयाची ही मॅच आहे. अर्थातच आपण पाहतो वाकडी वर्सेस तुर्बे ही लढाई. येणारी 12 बॉल आणि 31 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्फवर आलाय आता गोलंदाजी करण्यासाठी संकेत पावशे. जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं ओझं वाहावं लागेल तुर्बे संघाला. एक चांगलं षटक या मॅच मध्ये पूर्णपणे बनतील आणि मग लढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय ते मिशांना ताव देत नेक्स्ट ओव्हरला सुरुवात करतील. पण या षटकामधून मी म्हणेन 15 ते 16 जरी धावसंख्या आली किमान तर मग शेवटच्या क्षणापर्यंत वाकडी संघ हार मानणार नाहीये, यात काही शंका नाहीये. आणि त्यामध्ये प्लस पॉइंट 5 ओव्हर आणि 5 गोलंदाज. यॉर्कर लेनचा बॉल, कोलात टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळलेत. एक धाव जरूर मिळेल. सेकंड साठी येण्याचा कॉल आहे. प्रेमनं नकार दिलाय. आकाशला थांबवलंय नॉन स्ट्राईक एंडला आणि ते आपण पाहतो की या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलला धावसंख्या पुढे. एकूण धावसंख्या आपण पाहतो आता 50 धावा कंप्लीट झाल्यात गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाच्या. सेकंड आपला धावा चेस करताना धावा त्यांनी बनवल्यात. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 11 आणि 11 बॉलला 30 धावांची गरज आहे. 11 चेंडू 5 षटकार. ॲज इट इज जर हुकुमशाहीनं फलंदाजी केली तर इव्हन मेरिटनं खेळ केला तर मग बरेच विकल्प आहेत त्यांच्याकडे. इथे चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतो. आमचे अभिषेक सर आलेत 40+ खेळाडू, त्यांचे स्वागत आम्ही करू. या वेलकम ऑन द स्टेज. डॉट बॉलला थोडा प्रेशर पडला या बॉलच्या आणि या बॉलला आपण पाहतो आता इथून एक धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलला आपण पाहतो इथे जरूर प्रेशर पडला आणि एक चेंडू आता इथून कल्पित केला जातो, एक कट केला जातो, डिलीट केला जातो त्यांच्या. आता इथून पाहतोय जो त्यांच्या हक्काचा होता तो. दडपण आहे, दबाव तंत्र आहे, यात काहीच शंका नाहीये. येणारे चेंडू बाकी आहेत 10 आणि 10 बॉलला गरज आहे 30 धावांची. मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे ही नहीं ये गलत बात है. लढाई लढावी लागेल, काम गाळावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. रडणार नाहीये, थकणार नाहीये आणि ठोकणार आहोत ते सांगत असताना प्रेम बोपीनं ठोकलाय. षटकार. जब तक प्रेम है तब तक उम्मीद है जिंदा है. जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत वाकडी संघ आपण पाहतोय टाळ्या पिटतील आणि ते आशेनं पाहतील या खेळाडूकडे. 29 वरती नाबाद खेळतोय प्रेम बोपी. 1 डाऊनला मैदानाच्या आतमध्ये आलाय. 10 चेंडूंचा सामना केलाय. 290च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण धावसंख्या आपल्याला 56 पाहायला मिळते. अब तक 56 आणि येणारे आता बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉलला 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू 24 धावा. निर्णायक मोमेंट आहेत या मॅचचे. ओव्हर टाकण्यासाठी संकेत पावशे. पावशेवरती पुन्हा एकदा उंच खुरा फटका. बट या वेळेला बॉलला आपण पाहतोय लांबी नाही तर उंची मिळाली आहे. झेलची संभावना होती आणि झेल पाहिला आपण मिड विकेटला. महत्वाचा फलंदाज प्रेम बोपीचा डाव संपतोय. वाकडी संघ अडचणीमध्ये. ला तिसरा विकेट पडला जातोय आणि डाव जो आहे तो आपण पाहतो आता मधोमध्ये जरूर फसलेला. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये आपण पाहतो 8 बॉलचा समावेश आहे आणि आता अजूनही 24 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका 2 बॉलमध्ये येणं गरजेचं आहे. आमच्या ग्रामपंचायतचे कार्यकारी आता आमचे निलेश दादा इथे उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे जर आपण पाहिलं तर तितकीच रोमांचक मॅच देखील सगळ्या प्रेक्षक वर्गाला त्या अनुभवाला मिळते. येणारे जे चेंडू आहेत त्यामध्ये आपण पाहतो की आता जरूर 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू या षटकातून बाकी आहेत. पुढे एक षटकाचं येणं बाकी आहे. डेथ ओव्हरमध्ये कुठला गोलंदाज असेल त्याचा सामना करायचा आहे. समोर आपण पाहतो अक्षय. अक्षयसाठी एकच कानमंत्र आता आपण पाहतो जरूर संघाचा असेल की आता या 2 बॉलमध्ये तुला काय करायचे ते कर. धावसंख्या थोडी कमी कर, रन रेट थोडा कमी कर.
हलक्यातानं पाहत दिशा देण्याचा प्रयत्न तिकडे. एक रन जरूर पाहायला मिळेल. सेकंड साठी जातील का प्रश्न आहे. हो, आकाशचा कॉल आहे आणि 2 धावा आपण पाहतो आता इथे पूर्ण केल्यात मस्कर आणि गायकवाड या 2 फलंदाजांनी. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो 2 आता इथून पुढे आणि एकूण धावसंख्या जी ती आपल्याला 58 पाहायला मिळते. बाकाबाई आलेत प्लेयर घेऊन. शर्यत क्रिकेट या दोन्ही गोष्टींचे आपण पाहतो ते अगदी चाहते आहेत मोठे. शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉलला आता 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा. निर्णायक चेंडू आहे. प्रज्वल संकेत पावशे ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करतोय. चेंजेस केले पहा तिकडे. जो लॉंग ऑफ आहे त्याला थोडंसं ऑर्थोडॉक्स सरकवलं जात आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मिड ऑफला फील्डला तैनात केलाय. प्लॅन वेगळा आहे. प्लॅन कुठला असेल या बॉलवरती जरूर समजेल. अक्षय तयार. हो हो, सुपर बॉल. पहा इथे अपील जे आहे त्या अपिलीमध्ये आपण पाहतो क्लेम बॅट्समन आउट. शेवटच्या बॉलला विकेट रनआउटच्या स्वरूपात आणि इथे या डॉट बॉलनं प्रेशराईज केलं. शेवटच्या आता अंतिम 6 बॉल आणि 24ची आवश्यकता असणार आहे. नाही काय फक्त सांगा इकडे. बॅटिंग बॉलिंग ना. ओके, गोलंदाजी आहे. चिंचवली संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे अर्थातच स्कायरा 11 नेरे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जय श्रीराम 11 चिंचवली. हे 2 संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आता आपल्याला जरूर नेक्स्ट मॅचसाठी खेळताना पाहायला मिळतील. त्यांनाही शुभेच्छा देऊ. दरम्यानच्या या मॅच मध्ये जाणं महत्वाचं कारण क्रुशल मोमेंटला मॅच आली आहे. 6 बॉलला 24 धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय संघनायक सरसेनापती अर्थातच सुकेश. बट तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला आपल्याला आता आपण आकाश गायकवाडला पाहतो. ओके ओके, 22 धावांची गरज आहे. मधोमध्ये 2 धावा देखील आपण बघितल्या होत्या. 6 चेंडू आणि 22 धावा. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडे सक्रिय वापनचा आपण देखील थोडं जलद गतीनं सामना खेळण्यासाठी भाग पाडा. इव्हन तुम्हाला जर विद्युत मनोरे हवे असतील तर आपण इथे कॉल देऊ शकता. 6 चेंडू आणि 22 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये रिएंटर करतील ते म्हणजेच बॅटिंग करताना वाकडी संघाचे खेळाडू. काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ म्हणजेच टेनिस क्रिकेट आणि त्या खेळाचा आपण सगळेजण इथे आनंद घेतात. चला पंच थोड्या सूचना द्या. फिल्डिंगसाठी इतका वेळ लावण्यासाठी मिळणार नाहीये प्लीज. नाईटची स्पर्धा आहे. या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. येणारे 6 बॉल आणि 22ची आवश्यकता. अंतिम षटकासाठी डेथ ओव्हरला उद्देश पाटील. उद्देशवरती आकाश गायकवाड ठोकलाय लॉंग ऑनला. दणदणीत षटकार. अरे ते म्हणतात ना की नन्ही चिटी जब दाना लेकर चढ़ती दीवारों पर चढ़ती है तो चढ़ते चढ़ते वो 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कभी ना करता है और मन का विश्वास रगों में साहस भरता है. आखिरकार उसकी मेहनत बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न चालू आहेत आकाश गायकवाडचे आणि सध्या मी म्हणेन की गायकवाड पाटील वरती भारी आहे कारण या बॉल वरती जो षटकार ठोकलाय त्यानं सांगितलंय की जो गायकवाड है वो किसी को नहीं छोड़ता. सिटी ऑफ ड्रीम्स तरी ते आपण पाहतोय सिटी ऑफ ट्रॉफी. या मॅचला जिंकायचं आहे हा प्रयत्न आकाश गायकवाड जरूर मैदानामध्ये करेल आणि मॅच मध्ये आपण पाहतो की मिडल ऑर्डरला हा चांगला फलंदाज आहे वाकडी संघाचा. यॉर्कर लेनचा बॉल आहे इथे योग्य पर्याय निवडला. 1 धाव तरी मिळेल. स्ट्राईक घ्यायचा मनसोबा जरूर राहणार आकाशचा आणि 2 धावा आपण पाहतो इथे जरूर पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्या आपण पाहतो पुढे संघाच्या धावसंख्येला आता आपण पाहतो इथून आकार मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 66 या आकड्यावरती. येणारे आता 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलला 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 2 षटकार 1 सिंगल 1 सिंगल. 4 चेंडू 1 षटकार 1 चौकार 2 धावा 2 धावा. 4 चेंडू 2 षटकार 2 धावा. असे बरेच विकल्प तुमच्याकडे आहेत. पाहूयात काय होतंय. 4 चेंडू आणि 14ची आवश्यकता. समोर आकाश गायकवाड तर दुसऱ्या बाजूनं बॉलिंग मार्फत
डेथोर स्पेशालिस्ट उद्देश पाटील फ्रॉम जीसीसी तुर्बे. फुल टॉस लेनचा बॉल, फटका फसलाय वॅकेंट एरिया, कोणी फिल्डर नाहीये. 1 रन सेकंडचा प्रोटोकॉल आहे. 2 धावा आपण पाहतो आता इथे पूर्ण करतायत. 2 धावसंख्या पुढे टीमच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतो बदल घडतोय आणि आपण पाहतो इथून पुन्हा एकदा आकाश गायकवाडसाठी स्ट्राईक रोटेट करायचा निर्णय सुकेश बोपेने घेतलाय. 2 धावसंख्या देखील आपण पाहतो आता धावफलकावरती रेखाटली जाते. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 68 धावा, 68 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न चांगले सुरू आहेत. ट्राय टाय डोंट ट्राय, एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. इथे आपण पाहतो घडी घडीला प्रयत्न करायचे कारण रनचेज मोठा होता, 80 धावांचा होता आणि रनचेज करत असताना आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये वाकडी संघ आता इथून चांगली फलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आपण पाहतो 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा, 1 डॉट बॉल, मग प्रेशर फुल फील करतील. बट एक चांगला चेंडू आणि 1 मोठा फटका या मॅचला टर्न करेल. ओ आणि तो आलाय, पाहतो आलाय. 4 धावा येत आहेत. मोहनच्या डोक्यावरून बॉल जातोय, त्याला बीट करत अनबीटन चौकार. मच निडेड बाउंड्री फॉर टीम चॅम्पियन वाकडीला मिळते. गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणतात ना की तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता लेकिन उसके बाद अस्ताव्यस्त हो जाता है. आता आपण पाहतो वादळ मैदानामध्ये आलेत. बाबा आमटे म्हणतात की थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या बेधुंद वादळांना कुठला किनारा. आता वादळ मैदानाच्या आतमध्ये आणि एक लक्षात ठेवायचं की वादळांना थांबवणारी कुठलीही यंत्रणा कार्यरत नाहीये. आता इथे या वादळाला थांबवेल कोण हा मोठा प्रश्न आहे. मग बघा वादळाच्या तावडीत जो तो सापडतो ना, मग कुठलं घर असू दे झोपडी असू दे, तो तिला अस्ताव्यस्त करतो. धावसंख्या आपण पाहिली सुरुवातीला भरघोस झाली, बट तिथे आपण पाहिलं धावा चेस करत असताना देखील धावा ज्या त्या दुथडी भरलेल्या नदीसारख्या व्हायला आणि दुथडी भरलेली नदी जशी काठ उद्ध्वस्त करत जाते ना, तशी आपण पाहतो आता इथे आपल्याला आकाश आणि प्रेमची फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलला 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. वाकडी की जीसीसी, हा बॉल निर्णायक चेंडू आहे. या बॉलवरती डॉट बॉल आला तर शेवटच्या क्षणाला आपण पाहतो की प्रेशर न हँडल करता गोलंदाजी होणार आहे. ओ फिरकीचा बॉल डायरेक्ट हिट का म्हणून जाईल. मॅच मध्ये आता इंटर होत आहेत जीसीसी तुर्बे संघाचे खेळाडू आणि त्या पाहतोय की महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात, धावचितच्या स्वरूपात आकाश गायकवाडची विकेट गहाल. पाहायला मिळतील. 1 चेंडू बाकी आहे आणि 8 धावांची गरज आहे. इथून जर आपण विचार केला तर मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर कुठल्या तरी चमत्काराची वाट बघतायत. वाईड अथवा नो चेंडूची वाट पाहतायत वाकडी संघाचे खेळाडू. बट तुर्बे संघ ते करेल का? जरूर नाहीये. 6 गेल्या तरी चालतील, बट 2 धावांनी सामना जिंकू कारण जिंकणं महत्वाचं आहे. किती धावांनी जिंकलो हे महत्वाचं नाहीये. अप्रतिम खेळ. अशा पद्धतीनं हा सामना जो आहे त्या सामन्याचा रिझल्ट आपण बघितला की पहिला आपला बॅटिंग करत असताना सेकंड आपला धावा डिफेंड केल्या जीसीसी तुर्बे या संघानं आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी विजय निश्चित केला. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅचचे टायटल देखील देणार आहोत. तोपर्यंत आम्ही इथून छोटासा ब्रेक घेतोय. सो इथून जी